आघाडीच्या उमेदवार आणि सोलापूर शहर मध्याच्या हॅट्रिक आमदार प्रणितीताई शिंदे यांनी नुकताच मोहोळ तालुक्याचा दौरा केलाय आणि या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं सुद्धा पाहायला मिळालंय। मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधलाय। चिंचोली काठी, सावळेश्वर, पांडवाची पोकळी या भागासह मोहोळ तालुक्यात त्यांचा नुकताच धावता दौरा पार पडला। या प्रसंगी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, तुम्ही चिंता करू नका असं आश्वासन दिलं। प्रणिती शिंदे यांनी यावेळी आश्वासन देणाऱ्या आणि खोटं बोलून मते मिळवणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला। मोहोळ तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सिद्धाराम पवार या प्रसंगी बोलताना काय म्हणाले पाहूयात। कारण का सध्याला या देशामध्ये किती आढळलं की मात्र या सरकारनं 2 बऱ्या आपल्याला हुडकून बी द्यायला गेलं, पण आता मागे नाही। आता आपल्याला काही करून आपल्या प्रणिती शिंदेच्या माध्यमातून ह्या 10 वर्षाच्या मागचा आपल्याला वचपा काढायचा आहे। म्हणून सगळ्या लोकांना सुद्धा आता हवंय, आता ही इलेक्शन जी आहे जनतेने हाती घेतली आहे। ही पुण्याच्या पुरा संबंध नाही, जनतेला या सरकारला लीड आलाय। या सरकारने एका कवा दिलं सगळ्यांना वाटतंय। म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे, येईल ते 7 मे रोजी आपल्या हाताच्या चिन्हासमोर बटन दाबून चांगल्या मतदारांना आघाडीच्या वतीनं विजय त्यांना करू आणि संसदीय ग्राहकांनी आपली महिलांचं सक्षम राज्य आणण्यासाठी त्यांना पाठवू। एवढंच माझे 2 शब्द बोलतो, कारण आता पुढे काय नाव आहे। पुन्हा आम्ही फिरताना आम्ही आमचं काय बरोबर सगळं मानणारच आहे आणि कोणाला काही विरोध करायचा पण फक्त। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटप्रमुख दिलीप टेकाळे आणि काँग्रेसचे मोहोळ तालुक्याचे नेते राजेश पवार, किशोर पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते।